कुरुलमध्ये धाडसी चोरी, घरफोडी करून 3,90,000 रुपयांचा ऐवज लंपास, कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कुरुलमध्ये भरवस्तीत धाडसी घरफोडी, 3,90,000चा ऐवज लंपास, चोरट्यांचा थरार. गाय विकलेले पैसे चोरट्यांनी पळवले. कुरुलमध्ये 3 अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ. मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे एका धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात 3 चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3,90,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कामती पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुरुल येथील पाटकर वस्तीवर राहणारे शेतकरी शेखर दशरथ पाटकर वय वर्ष 35 हे दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री आपल्या कुटुंबासह घरी झोपले होते. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शेखर पाटकर हे शेतातील पाण्याची मोटार बंद करण्यासाठी उठले असता त्यांना घरात मोबाईलच्या उजेडात काही लोक हालचाल करताना दिसले. पालापाचोळाने हालचाल पाहून पाटकर यांना संशय आला. यावेळी घरात असलेले 3 अनोळखी इसम पाटकर यांना पाहताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांनी तातडीने घरातील इतर सदस्यांना उठवून कपाटाची पाहणी केली असता कपाट उचकटलेले दिसले. कपाटात ठेवलेले 3 तोळे सोन्याचे दागिने आणि गाय विकून आलेले 1,00,000 रुपये रोख असा एकूण 3,90,000 रुपयांचा माल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेचा तपशील. पाटकर वस्ती मौजे कुरुल तालुका मोहोळ दिनांक 12/4/2026 रोजी रात्री 11 ते दिनांक 13/4/2026 पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान चोरीला गेलेला माल 3,90,000 रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने. दाखल कलम भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ), 303/5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेखर पाटकर यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात 3 चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड PSI जाधव हे करीत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.